काही वेळातच राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू होणार आहे। फडणवीस, शिंदे, अजित पवार कॅबिनेट बैठकीसाठी दाखल झाले। कॅबिनेट बैठकीमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीबाबत चर्चा सुद्धा होणार आहे। प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्री कॅबिनेट समोर माहिती देणार आहे। किती नुकसान झालं, किती मदत देण्याची गरज आहे या संदर्भात पालकमंत्री माहिती देतील। केंद्राला प्रस्ताव पाठवण्यासाठी कॅबिनेटमध्ये चर्चा होणार आहे। सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। आजच्या कॅबिनेट बैठकीत पूरग्रस्तांच्या मदतीसंदर्भात चर्चा होणार आहे। प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्री कॅबिनेट समोर माहिती देणार आहेत। जिल्ह्यात किती नुकसान झालं, किती मदत देण्याची गरज आहे या संदर्भात पालकमंत्री माहिती देतील। मदतीबाबत केंद्राला प्रस्ताव पाठवण्याबाबत आजच्या कॅबिनेटमध्ये चर्चा होणार आहे। राज्याला केंद्राकडून वाढीव मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी नुकताच दिल्लीचा दौराही केलेला आहे। ही तीन महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता या बैठकीसाठी दाखल झालेले आहेत। दुसरीकडे आपण जर बघितलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा बैठकीसाठी दाखल झालेले आहेत। मंत्रालयामध्ये हे तीनही महत्त्वाचे नेते दाखल झालेले आहेत। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, आपण पाहतोय आज महत्त्वाचे मुद्दे या बैठकीमध्ये मांडले जातील। अगदी काही वेळामध्ये ही बैठक सुरू होणार आहे। कोण कोण महत्त्वाचे नेते या ठिकाणी दाखल झालेत या संदर्भात काय अपडेट? बरोबर आहे, थोड्याच वेळात कॅबिनेट बैठक जी आहे ती सुरू होईल। या कॅबिनेट बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष जे आहे ते लागलेलं आहे। प्रामुख्यानं राज्यातल्या शेतकऱ्यांचं प्रामुख्याने याकडे लक्ष लागलेलं आहे, कारण नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणात झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। संपूर्ण मंत्रिमंडळ जे आहे ते शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्या 8 दिवस गेलेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर ही आजची कॅबिनेट बैठक जी आहे होते। प्रत्येक पालकमंत्री जे आहेत त्या जिल्ह्यात जाऊन आलेला आहे। हा सगळा आढावा जो आहे तो आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये सांगितला जाणार आहे, मुख्यमंत्र्यांसमोर मांडला जाणार आहे। प्रत्येक जिल्ह्याची स्थिती जी आहे ते पालकमंत्री मांडणार आहेत आणि त्यानंतर संपूर्ण सविस्तर चर्चा जी आहे ती या नुकसान भरपाईबाबत आजच्या कॅबिनेटमध्ये होणार असल्याची माहिती मिळते। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी सुद्धा दिल्लीत गेले होते। तेव्हा सुद्धा मदतीसाठी विनंती जी आहे ती केंद्राला केलेली आहे। केंद्राला प्रस्ताव जो आहे तो राज्याकडून आता पाठवायचा आहे। त्यामुळे एकंदरीत जे पंचनामे झालेले आहेत, किती हेक्टर जमीनचे नुकसान झालेलं आहे, या सगळ्याचा आढावा जो आहे तो आज सविस्तर कॅबिनेटमध्ये मांडला जाईल आणि त्यानंतर केंद्राला याचा प्रस्ताव जो आहे तो पाठवला जाणार आहे। आजच्या कॅबिनेटमध्ये सुद्धा ही चर्चा जी आहे ते होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे आजची बैठक जी आहे ते साहजिकच महत्त्वपूर्ण आहे। ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांचे डोळे सुद्धा या बैठकीकडे लागलेले आहेत, कारण सरकार नेमकी किती मदत करणार आहे। कारण विरोधकांची मागणी आपण जर पाहिली तर हेक्टरी 50,000 रुपये द्या अशी मागणी जी आहे ती वारंवार होताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर आता राज्य सरकारकडून नेमकी किती मदत जाहीर केली जाते। पंचनामे जे आहे ते बऱ्या प्रमाणात झालेले आपल्याला पाहायला मिळतात। अजून काही ठिकाणचे पंचनामे बाकी आहेत। त्यामुळे सरकार आजच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री नेमका काय निर्णय शेतकऱ्यांबाबत घेतात हे बघावं लागेल, कारण आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात मराठवाड्यातल्या आणि इतर भागातल्या जिल्ह्यांमध्ये नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। अगदी जमिनी ज्या आहेत त्या खरडून गेलेल्या आहेत। त्यामुळे निश्चितच खरं तर मागण्या आहेत आणि त्या मागण्या पूर्ण होतात का हेही बघणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी।